मनमाड शहरात पोलिसांच्या आशीर्वादामुळे राजरोसपणे मटका, सोरट, दारू, गांजा आणि महाभयंकर अशा एमडी ड्रग्ज यासारखे अवैध धंदे सुरू असून या अवैध धंद्यांमुळे शहरातील तरुणी वाया जाते. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्यासाठी तर पैसे मिळाल्यानंतर ते पैसे दारू, गांजा, ड्रग्ज यासारख्या व्यसनांसाठी वापरले जात आहे. यामुळे परिवार आणि कुटुंब मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. या व्यवसायांना लघु व सूक्ष्म उद्योगाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नांदगाव युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मनमाड शहर हे कामगार वस्तीचं शहर म्हणून ओळखले जाते. या मनमाड शहरामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यामध्ये मनमाड शहरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून मनमाड शहर पोलीस स्टेशनचे अवैध धंद्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असून त्यामुळे तरुण पिढी ही बर्बादीच्या वाटेवर असून तरी या अवैध धंद्यांना मंत्री महोदयांनी लघु व सूक्ष्म उद्योगाचा दर्जा देऊन हे अवैध व्यवसाय कायम करावे, अन्यथा हे धंदे कायमस्वरूपी बंद करून बेरोजगार तरुणांना पिढी बर्बाद होण्यापासून वाचवावी. याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी करूनही पोलीस कारवाई करण्यास असमर्थ का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. एकंदरच कारवाई न केल्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांची मुजुरी वाढत असून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. अंधेर नगरी आणि चौकट राजा अशी स्थिती पोलिसांच्या बाबतीत झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड.